आम्ही कनेक्ट झालो, मला नाही वाटत कनेक्ट झालो, आपण डिस्कनेक्ट झालो. काय म्हणता? नुसतं हो, खरंच प्रत्येकाच्या घरात आज हम दो हमारे दो, आई वडील, 2 मुलं, पप्पांकडे मोबाईल, मम्मीकडे मोबाईल, एकाकडे मोबाईल, इकडे मोबाईल, 4 जण 4 टोकाला मोबाईल बघत असतात. सगळ्यांकडे असेल असं नाही, पण आम्ही चित्र पाहिलेली आहे. शहरामध्ये अशी वातावरण आहेत. इतकं मोबाईलने आम्हाला दूर केलेलं आहे. परिवारात संवाद होत नाहीये, गप्पा होत नाहीये. किमान एक टाइमाचं, एका वेळेचं जेवण तरी आपण एकत्र केलं पाहिजे. मग बोलताना मोबाईल बाजूला ठेवा. नाण्याच्या 2 बाजू आहेत, मी असं म्हणत नाही. हे मोबाईलचे फक्त एक डिसएडव्हान्टेज सांगितले. निश्चितच मोबाईलचे फायदे पण आहे. जागतिक महासत्ता होऊ पाहणाऱ्या आमच्या देशात या मोबाईलने निश्चितच फार मोठी कलाटणी आणलेली आहे. आमचा देश आज महासत्तेसाठी उभा आहे. आमची रोजची दैनंदिन कामं या मोबाईलने होतात, नो डाऊट. या मोबाईलने मित्रांनो तुम्हाला सांगते, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ऐका, या मोबाईलने मला तुम्हाला सांगायची फारशी गरज नाही. या मोबाईलने तुम्ही तुमचं कुठल्याही क्षेत्रात तुम्ही पारंगत होऊ शकता. तुम्हाला वाटलं आता आजकाल इथे 9वी 10वीचे मुलं आहेत, तुमच्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, 11वी 12वीला जायचंय तुम्हाला जेई करायचंय, तुम्हाला नीट करायचंय, तुम्हाला फार्मसी, तुम्हाला जे क्षेत्र निवडायचं असेल ते क्षेत्र जर तुम्ही ऑनलाईन बघून करू शकता, युट्यूबवर बघून करू शकता. युट्यूबने झालेले कलेक्टर देखील झालेले आहेत. युट्यूब बघून गरीबाची मुलं कलेक्टर झालेले आहेत. तर तुम्ही का नाही येऊ शकत? तर आपल्यावर आहे की मोबाईलचा उपयोग हा कसा करावा आणि काय करावा. कसा 12 ते 20 वर्षातील हा जो काळ आहे त्याच्यात आपण मुलांनी फुलावं, बहरावं, मोहरावं, जे काही घडावं ते घडण्याचं सामर्थ्य या काळात असतं. आणि या काळात आपल्याला पोषक आहाराची गरज आहे. आपला मानसिकदृष्ट्या विकास व्हायला पाहिजे, आपला शारीरिकदृष्ट्या विकास व्हायला पाहिजे. मला सांगा बरं का, इथे जेवणात किती लोक टिफिन आणतात? इथं जेवण करतात, शाळेतलं जेवण करतात. बरं चाल, भगिनींना विनंती आहे, माझ्या माता भगिनींना विनंती आहे, आम्ही जेवणात प्रत्येक जण आपल्या घरी आपल्या परीने करतो, पण आता या भावी पिढीसाठी, तुमच्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी जेवणात पोषक आहार खूप महत्वाचा आहे. कार्बोहायड्रेट्स लागतात, प्रोटीन्स लागतात, मिनरल्स लागतात, कॅल्शियम लागतं, आयर्न लागतं, व्हिटॅमिन लागतात, सगळं जेवणात लागतं. आपल्या जेवणात पोळीच्या ऐवजी भाकरीचा वापर करा. जेवढा मला माहिती खेडे आपल्या ग्रामीण भागामध्ये भाकरीचा वापर होतो, पण एक पोळी म्हणा, भाकरी म्हणा, डाळ, सलाड, दही, ताक, भाजी, हे संतुलित आहार हा घेतला गेला पाहिजे. कारण की हा तुमचा मानसिकदृष्ट्या विकास होतो. तुमच्यासारखी मुलं जी बघितली आम्ही बघतो, एनिमिया म्हणजे त्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं, कारण की हा त्यांच्या आहारामध्ये समावेशन त्यांचं झालेलं नसतं. आणि आमच्या भगिनी काही ज्या टिफिन देत असतील, टिफिन कोण इकडे सांगा बरं का, मित्र कंपनी टिफिन कोण आणतं बरं का? कोणीच नाही, एकही नाही. बरं चला, हरकत नाही, इथे आपल्याकडे टिफिन आणत नाही, त्याला घरी जेवण करतात. पण एक आहे की टिफिन मध्ये पण आमच्या आजकाल आया सगळ्यात कॉमन पापडची कुचमुरी सगळ्यांचा आवडता, लोणचं, पोळी, कुरकुरे, वेफर्स, हे ठीक आहे, मान्य आहे, मला टिफिन मध्ये खात नसाल पण नंतर खातात, मान्य आहे. कसा आवाज आला? हो बरोबर, ठीक आहे. टिफिन मध्ये पण असं तरी पकडलं मी तुम्हाला, पकडलं ना? तर ठीक आहे मित्रांनो, बघा या गोष्टी मी म्हणत नाही, त्या खाव्याशा वाटतात, टेस्टी असतात, पण त्या किती खाल्ल्या गेल्या पाहिजे यावरही आपला कंट्रोल असला पाहिजे. काय आपण शॉर्टकट मारतात, मुलाला भूक लागली, घे 5 रुपये, पटकन येऊन पॅकेट, खाल्लं, करतात की नाही बाया? सांगा, नाही करत? जोरदार टाळ्या. आमचं जीवन आणि फास्ट फूड कोणाला आवडतं? नाही, फास्ट फूड कोणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडतं. फास्ट फूड करा, फास्ट फूड म्हणजे सांगते बर्गर, पिझ्झा, कचोरी, समोसा, बरोबर आहे की नाही? आवडतं ना? पक्का? नाही, आवडायलाही पाहिजे, मी असं नाही म्हणत आवडायला नको पाहिजे आजकाल, कारण की रस्त्यात, गलीत, बोळात जिकडे जाणार शाळेच्या बाहेर लॉऱ्या असतात, आणि त्या लॉऱ्या मी जरी किती संयम ठेवला तरी ती मला खुणावत असते, ये बाई मला खा, ती सुद्धा खुणावत असते. नो डाऊट आपल्याला खावंसं वाटतं, ती खाण्याची वस्तू आहे, खा जरूर, पण त्याच्यात पण आपला कंट्रोल असला पाहिजे. भगिनींनो, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सांगते, हे तुम्ही आजकाल बातम्या ऐकत असणार, 12 वर्षाचा मुलगा, 15 वर्षाचा मुलगा, 18 वर्षाचा मुलगा अटॅक येतात.
ऐकलंय, पेपरात बातम्या वाचत असणार, शाळेच्या मुलांना आता अटॅक यायला लागले. काय यायला लागले? 3 पॉइझन्स, मैदा, साखर, मीठ याचं इतकं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. या फास्ट फूडला जे तळण्यासाठी आपण जे वापरतो तेल, ते तेल जेव्हा तळताना त्याच्याने रिपीट करून ते तळलं जातं. मातांना कळलं असेल मला काय सांगायचंय. आपण घरात जे तळतो एकदा तेल वापरून पुन्हा दुसऱ्याला काहीतरी वापरतो, याच तेलामध्ये वापरलं जातं. आणि हे सगळ्यात तेल जे आहे हे अपायकारक आहे. सगळ्या मुलांपासून तर प्रौढांपर्यंत हे सगळ्यात जास्त अपायकारक आहे आणि याच्यानेच अटॅकचे प्रमाण वाढलेले आहेत. तर 3 पॉइझन्स लक्षात ठेवा. 3 व्हाईट पॉइझन, मैदा, मीठ आणि साखर या गोष्टींपासून तुम्हाला जेवढा लहानपणापासून दूर राहता येईल तेवढा प्रयत्न करा बरं का विद्यार्थी मित्रांनो. स्टाईल गाव चला स्काउट गाईड. आजकाल जी अटॅकची कारणं वाढली, सगळ्यात पहिल्यांदा कारण हेच आहे की अनहेल्दी डाईट. दुसरं आहे तुमचं फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही होत. आता इथं ग्रामीण भागात वाटत असेल की आम्ही तर शेतात जातो, आम्ही शेतात इतकं काम